चला चिन्मयजी थोडस बसून घ्यायचं विनंती असेल कॅमेऱ्यासमोर नक्कीच. नो बॉल आणि नो बॉल वर चढवलेला हा घणाघाती प्रहार एकच जाव त्या ठिकाणी नक्कीच मिळेल. खोलव्या टप्प्याचा शेड्यू या ठिकाणी प्रतीकला आपण पाहतो. नो बॉल, वाईट बॉल, स्वैर चेंडू फार फेकले जात आहेत आणि आजच्या दिवसामध्ये जसं पाहिलं अंपायर्सना मात्र कवायत करण्याची पूर्णपणे संधी देखील दिली जाते. फटका हवेमध्ये आणि फटका फासलाय. जो चेंडू लीगल त्याच्यामध्ये मात्र फलंदाज माघारी परतत असताना यस व्हॉट अ कमबॅक. दर्शन नक्कीच या ठिकाणी चांगला फिल्डिंगचं दर्शन देत असताना नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळतो. सिंगल नक्कीच एक धाव या ठिकाणी एकवटली जाईल. संघाच्या धावसंख्येचा आपण विचार केला 5 धावा या ठिकाणी नक्कीच आता मात्र 6 धावा होतील या ठिकाणी. पुढील चेंडू मार्गदर्शक असताना जर आपण विचार केला गोलंदाजी ट्रॅकवर किरणला आपण पाहतोय. एक आशाची किरण घेऊन नक्कीच मैदानाच्या आतमध्ये मात्र उतरल्यात. फटका मात्र लाजवाब आहे. लेफ्टीच्या पॅट मधून गगनचुंबी या ठिकाणी नक्कीच फ्लॅट षटकार नक्कीच पाहायला मिळतोय. जास्त हाईट मात्र नव्हती. चांगलं षटक चालू होत असताना मात्र या ठिकाणी बॅट्समननी षटकाराने मात्र चित्र बदलवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. अजून एक चांगला फटका. आता मात्र फलंदाज बाद होईल. इथे मात्र कमबॅक केला. तर इन्व्हाइट करतो. नक्कीच परत एकदा चांगला फटका या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतो. एक जाव या ठिकाणी मिळेल आणि पॅट्रोलिंग करत असताना आपण बॉर्डर लाईनवर पाहिलं चांगलं क्षेत्ररक्षण. आता मात्र हवे त्या चेंडू फलंदाज बाद होईल. भिंती सारखे मध्ये आढळले आणि या ठिकाणी मात्र मैदानाच्या आतमधून परत माघारी पाठवत असताना फलंदाजाला आणि मैदानाच्या आतमध्ये तू चल मैं आया सारखा एक एक फलंदाज मात्र माघारी परतत असताना पाहायला मिळतो. वाईटचा इशारा आला. येस इट इज अ वाईट बॉल. बॉल दुसरा प्रोव्हाइड करायचा विनंती असेल. दुसरा जुना बॉल असेल तर द्यायचा नाही. बॅट्समनला चालणार नाही असं. किस्सा या ठिकाणी जर विचार केला तर 2 धावा एकवटण्यामध्ये यश संपादित झाल्या. धावफलकाचा विचार केला तर धावफलकावरती 15 धावांची नोंद होत असताना पाहायला मिळते. 4 चेंडू 15 धावा. हलक्यारित्या चेंडू खेळून काढला. एक
ही धाव मिळणार नाही. टिचून कंजूस गोलंदाजी या ठिकाणी मात्र केली जाते आणि कछवाच्या गतीने मात्र ही फलंदाजी काहीतरी पाहायला मिळते. आता मात्र स्वैर चेंडू पंचांचा एक हात मात्र खुला होईल आणि नोची घोषणा मात्र नक्कीच पाहायला मिळेल. फटका हवेत आहे बराच काळ, कुठचाही क्षेत्ररक्षक नाही या नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना दुसऱ्या धावेसाठी मात्र अपील केली जाते. अपील मात्र फिटाळून लावतील. उत्साह जास्त, आत्मविश्वास मात्र थोडीशी कमी कुठेतरी भासली असेल पंचांना. तीक्ष्ण नजरेने मात्र सांगत असताना येस इट इज अ नॉट आउट. दोन सक्सेसफुल धावा या ठिकाणी एकवटला जात आहेत. कमालीची गोलंदाजी जर आपण विचार केला तर मात्र या षटकाचा तर चांगली गोलंदाजी केली जाते. टोटल स्कोरबोर्डचा जर आपण विचार केला तर विराट कोहलीच्या जर्सीने मात्र ही स्कोरबोर्ड सजवलं जात आहे आणि ओमकारची जर्सी देखील त्याच नंबरची पाहायला मिळते. 18 धावा धावफलकावरती. एकोणीसावा धावफलकावरती नक्कीच पाहायला मिळतात. फ्लॅट पॅटने खेळलेला फटका. अलॉंग द कार्पेट पुन्हा एकदा एक साव बून बून से सागर भरेगा असं कुठेतरी चित्र पाहायला मिळतं. पण आता अशी स्थिती येऊन ठेपली आहे की मोठ्या फटकांची आतिषबाजी करावी लागेल. बूंद बूंद से अभी गागर भरेगा, सागर भरना है तो अभी बरसना होगा. मोठ्या फटक्यांची आतिषबाजी करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. थोडंसं फंबल या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतं. एक साव वन स्टेप अहेड. 22वा डबल 2 ऑन द स्कोर डिजिट. फटका चांगला आहे. काय झेल टिपलाय बाउंड्री लाईन वरती. सूर्यकुमार यादव स्टाईल मध्ये हा झेल घेत. Yes, फलंदाज बाद. You miss and I will definitely hit. पहिल्या षटकामध्ये ते 2 झेल टिपले होते आणि आता मात्र ज्यावेळी मजबूत खांद्यांवरती चांगली जबाबदारी आली त्या जबाबदारीला मात्र सांगितलं की माझे खांदे मात्र सक्षम आहेत आणि 2 गडी या ठिकाणी बाद करत असताना नक्कीच पाहायला मिळाल्या. आता मात्र गोलंदाजी ट्रॅक नानादा गोलंदाजी करत असताना नक्कीच पाहायला मिळतील. एक जाव त्या ठिकाणी मिळेल. एका धावेपेक्षा जास्त काही नाही आहे. कापेट खेळलेला हा फटका नक्कीच एक धावेने मात्र धावफलक पुढे नेण्याचा प्रयत्न. मैदानाच्या आतमध्ये चाललेली जिद्दोजहद पाहायला मिळते. नो बॉल. नो +1 नक्कीच. चौथं षटक मार्गस्थ असताना नक्कीच पाहायला मिळतं.
बॅट पहिले खाली आपटली आणि नंतर मात्र चेंडू बॉलवर बॅटवर लागलाय आणि फारच खराब अशी बॅटिंग परफॉर्मन्स नक्कीच उर्वरित 2 चेंडू या ठिकाणी शिल्लक असतील. थोडंसं मेहनत मशक्कत करावी लागेल. अद्याप आपण विचार करतो बॅटिंग करणाऱ्या संघाला फारच लूज क्रिकेट पाहायला मिळते अद्याप. आता मात्र जान फुकली या मॅच मध्ये. लाजवाब षटकार महेश पॅट कौतुक करावं लागेल कारण जर आपण पाहिलं एकही झेल अद्याप समोरच्या संघाच्या माध्यमातून सुटलेला नाही. कौतुक आहे. आणि पुढील सत्राचा जर आपण विचार केला तर 35 धावांचं टार्गेट सेट केलं जाते. आगे की कहाणी इन माडी दादा जुबानी. मध्ये सुद्धा 2 विकेट त्यांनी प्रस्थापित केला असं दर्शन मात्रे सध्या स्ट्राईक एंडला आहे आणि नॉन स्ट्राईक एंडला त्याला साथ देण्यासाठी बॅटर नरेश, गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती प्रतीक. नो बॉल पहिलाच आणि एक एक्स्ट्रा मिळाली आहे. अवांतर धाब्याने संघाचं खातं खोललेलं आहे. पुढे सरसावले डान्सिंग डाऊन द विकेट आणि एक धाव या ठिकाणी मिळेल. एक सिंगल आली आहे. बॅटची कडा मागे चालला बॉल आणि डी झोन 1 मिळेल. 3 धाबा धाव फलकावरती आहेत. ओ मिसामिंग टॉपेज सॉफ्ट डिसमिसल. फलंदाज होईल बाद. धक्का पहिला लागेल नरेशच्या स्वरूपात. आणखीन एक फलंदाज होईल बाद. भूषण घोरपडेला मात्र परतावं लागेल, ज्याने मागच्या मॅचचा जबरदस्त रिझल्ट बदलला होता. समीर घोरपडे मात्र मागे परततात. हो या ठिकाणी आपण पाहतोय फक्त आणि फक्त 35 धावांचं टार्गेट आहे, परंतु याच 35 धावा जणू काय आता अवघड वाटायला लागलेत, कारण पहिल्याच षटकामध्ये 2 विकेट प्रस्थापित केल्या गोलंदाज प्रतीक यांनी. शेवटचा बॉल. ओ क्लीन बॉल. फलंदाज होईल बाद. आणखीन एक विकेटचं पतन.
ची गरज आहे. पहिल्या षटकामध्ये फक्त केवळ 4च धाबा आलेले आहेत. असं वाटत होतं की धाबा येतील, परंतु धाबा बनल्या नाही आहेत. हो, पुढे सरसावले ते कंप्लीट. निखिल आणि आता नाना सोळशे असे 2 बॅटर सध्या मैदानावरती आहेत. आणि क्लीन बोल्ड. दर्शन बात्रे बाद झाला, नरेश बाद झाला, समीर, निखिल, नाना सोळशे अशा अनेक मोठमोठे प्लेयर्स बाद झाले. त्यानंतर आलेला आणि एकच धाव मिळेल. 9ची एकच धाव या ठिकाणी मिळणार आहे. आणि हा डॉट बॉल. बारा बॉल आणि आता 22 धावांची गरज आहे. 12 बॉल 22. बारा बॉल आणि आता 22 धावांची गरज या मॅच मध्ये. अतिशय महत्वाची मॅच दोन्ही संघाच्या दृष्टिकोनातून. ओ एक सिंगल त्यांच्या बॅटमधून आलेले आहेत. धावत संख्या फलकावरती आपण पाहिली तर अद्यापर्यंत 14 धावा आहेत. 21 ची गरज. चांगली गोलंदाजी केलेली आहे अद्यापर्यंत. प्रत्येक गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. आणि सिंगल धाव आणि फक्त सिंगलला प्राधान्य. अजूनही 20 धावांची गरज आहे. 8 बॉल उर्वरित शिल्लक आहेत. सहा चेंडू आणि आता विजयासाठी 18 धावांची गरज आहे. सहा चेंडू 18ची गरज. बॉलर्स नेम आकाश.
एकच धाव आणि आता सिंगलवरती समाधान. डॉट बॉल आणि आता 4 बॉल शिल्लक आहेत फक्त आणि 17 धावांची गरज आहे. नो बॉल. एक्स्ट्रा मिळेल कदाचित. जर एक्स्ट्रा आल्या तर धावा समीकरण बदलू शकते या मॅच मध्ये. अजून एक नो बॉल. कदाचित नो बॉल वरती कनेक्शन झालं असतं तर जो नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज आहे तो स्ट्राईक एंडला येऊ शकला असता. आणि बॉल सीमा पार. मिळतील धावा 7. एकंदरीत आता आपण पाहतोय 6 चेंडू मध्ये त्यांच्या बरोदात पावा प्लेयर्स. एक सिंगल आली आहे. सेकंडचा कॉल होत नाही आणि आता या ठिकाणी 2 बॉल 6 धावांची गरज आहे. क्या बात आहे. एका गोल्डन षटकाराची गरज. 2 बॉल 6 धावांची गरज या मॅच मध्ये. कोण जिंकेल हा प्रश्न आता. ऑन साइडला एक सिंगल. 1 बॉल 5 म्हणजे षटकाराचीच गरज आहे. 4 देखील चालणार नाही. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. गोल्डन षटकार. हु विल विन द मॅच. आणि सामना जिंकलाय पॉवर प्लेयर्स या संघाने. विजय संघ